मित्रांनो आता मगाशीच इकडे फायरची नखा वगैरे केली. इकडे काका आहे त्यांचं नियोजन वगैरे चाललाय आणि तिकडं त्याची पण एक नखा केली. आता इकडं बागड व्हायला घेतलाय बघू शकता. चांगला असं नियोजन वगैरे चाललंय बागडला. तर मित्रांनो बघू शकता कसं काय खुऱ्या वगैरे करतात ते. मित्रांनो बघू शकता बैल. मित्रांनो बघू शकता बैलाची चाल कशी एकदम चेंज होते बघू शकता. बघा बघा मित्रांनो किती फरक आहे नखा वगैरे केल्यानंतर. बघा भाई गेला तर फ्री करायला एकदम बैलाला. मित्रांनो बघू शकता कसा काय बैल वगैरे पाडायचा. आता आपले भैया आलेत सांगतात ते. दादा कसं काय आजचा आज काय आता फायरला जरा नक्या करायच्या. फायरच्या अर्जुनचे केले आता नंतर या बागडच्या दादांचे करायचे. काका तुम्हाला किती वर्षात असा अनुभव आहे? 17 वर्ष झालं धंदा माझा. म्हणजे मी वैयक्तिक करतो. वैयक्तिक मित्रांनो खानदानीचा व्यवसाय आहे. जरा पुढे घे. जरा पुढे मित्रांनो बघू शकता तर बागडला करायचा घेतलाय एकदम. कशी बांधणी वगैरे बघू शकता. बागड 50-50 हा बघा बाई कसं काम फिट आहे. मित्रांनो रिया जयेश पाटील सोनारपाडा आणि आपले मित्रांनो बघू शकता बागड बैलाचे मालक एकदम चांगले असे मालक आहेत आणि त्यांचं नियोजन वगैरे एकदम चांगलं असतं. रिया जयेश पाटील सोनारपाडा आणि आपले दादांच्या नावाने बागड पळतो. आणि आता बागडचा खुऱ्या वगैरे करायच्या घेतल्यात. भरपूर असे पब्लिक मित्रांनो बघू शकता इकडे जमले. भाईसन पण आलं तिकडे बघायला. नंतर आपण त्यांचा परिचय घेणारच आहेत. चला दाखवतो तुम्हाला कशा नखा वगैरे करतात बैलांची. मित्रांनो बघू शकता आता बागड तुम्ही मग अशी व्हिडिओमध्ये बघितला असाल की तर एकदम कोणालाच आवरत नाही. पण तरी पण आपल्या भैया आहेत त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव ते लावतात. आणि बघूया पाडतात का नाही आपल्या बागडला. बागड 50-50 आणि वेले यांच्या नावामध्ये पडतो. इकडे बघू शकता आता बागड पडेल असं वाटतं माझा अंदाज आहे. बघा हे बघा मित्रांनो पाडला डायरेक्ट बागड. बघू शकता किती एकदम ॲग्रेसिव्ह होता बैल. पण आपला भैयांचा एवढ्या वर्षाचा अनुभव ते लावलाय कामाला. आता बघा बांधला. पडलाय तो आणल्यापासून म्हणजे 3 वर्ष तो पहिल्यांदा पडलाय खाली. बघू शकता आपल्या बैलाबद्दल कोणामध्येच नव्हता पडला आजपर्यंत. पण आपले भैया एक करून दाखवलाय बागडला पाडून दाखवला. नाही इकडे बाईक एकदम रिक्स माणूस बघू शकता बैलगाडा क्षेत्रामधला बाई. एवढा मगाशी ॲग्रेसिव्ह होता बैल तरी पण त्यांनी हे केला. बघा ब्लॉक परफेक्ट चालणार. सगळं खालच होता. मित्रांनो बघू शकता आता नखा वगैरे करायचं घेतलं. त्याला नाही लागणार काय सामान. पहिल्यांदा पडलाच नाही तर तू कोणला पडला. मित्रांनो बघू शकता त्यांचे मालक स्वतः मेहनत घेतात. हे बघा सोमनाथ दादा पाटील स्वतः आहे तिकडे. नाही त्यानं इथं भाऊ मस्ती केली. तिथं माझ्यापाशी पनवेल आणला असता ना त्याला हालायला जागाच नाही. माझ्याकडे बैल बांधल्या एकदा. तिथं 2 झाड आहेत कंप्लीट. कैची काय झाड त्यात मुंडी टाकायची आणि दोर बांधायचं. बैल बांधायचं त्यात. मी नाही पकडला ना तरी बैल खाली बसतो माझ्यापाशी. जागाच तशी करून ठेवली मी. काका कसं काय म्हणजे खुऱ्या केल्या का बैलाचं काय विशिष्ट काय असतात? वैशिष्ट्य म्हणजे काय खुऱ्या वाढल्या की बैलाला जरा पळायला त्रास होतो. जास्त नक्या खुऱ्या वाढल्या ना पुढे बैल ठेपलतो उडीला की पुढे पळताना पळतो. किती महिन्यानंतर खुऱ्या कराव्या तुमचा तरी अंदाजे? ते 4 महिन्यानंतर झाल्याच पाहिजे बैलाच्या. मित्रांनो बघू शकता 4 महिन्यानंतर बैलाच्या 100% खुऱ्या झाल्याच पाहिजे.
कारण बैलाच्या खुऱ्या वगैरे वाढल्या ना का बैल एकदम म्हणजे लगेच पळ समजतो, कमी पळतो मैदानामध्ये, चाल बदलती वाईट. चाळ वगैरे बदलते. त्यांचा भरपूर असा अनुभव, 17 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो. आपला नंबर वगैरे द्या ना काका. नंबर घ्या ना 9373 976235. मित्रांनो बघू शकता, कोणाला खुऱ्या वगैरे करायच्या असल्या तर नक्कीच कॉल वगैरे करा. दादांच्या जागेवर पण जाऊ शकता. जायला लागतंय. येत नाही कुठे मी. हे बघा मित्रांनो डायरेक्ट पनवेलला जा. कोणाला बैल वगैरे खुऱ्या झाल्या, आपल्या पत्र्या वगैरे मारायच्या असतील तर नक्कीच जा मित्रांनो. 17 वर्षाचा अनुभव आहे, 100% रिझल्ट भेटणार तुम्हाला. इकडे आपले फायर बैलाचे मालक ते पण आलेत, किरण दादा वांगणीकर. इकडे सोमनाथ दादा पाटील यांच्या माध्यमातून चांगला असा असतो बघा नाद. क्राईम ब्रँचचे PI स्वतः बैल पकडून आहे. काय करणार? शोकच तसा आहे बाबा. स्वतःचा बैल. शोकसाठीच करतोय मी. बघा मित्रांनो, हा ना, बैलगाड्या क्षेत्राला कुठेतरी वाईट असं नजरेने बघितलं जातं. क्राईम ब्रँच मध्ये PI साधी व्यक्ती आहे का बघा, ती बैल पकडून आहे आज. हा ना, क्राईम ब्रँच. तर मित्रांनो राहा असेच दाखवतो मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ. त्यांचा पण नंतर परिचय घेऊच आपण थोडासा. नको राहू नको. आणि मित्रांनो बाईची इकडे एवढी मेहनत चालू आहे. मगाशी पण एवढा ॲग्रेसिव्ह बैल त्याने स्वतःने एकट्याने कंट्रोल केला, नाही तर 2-3 जण एकदम मारून टाकलं असतं बाईने. इकडे बघू शकता यश नाव आहे मित्रांनो, रिक्स एकदम बैलगाडा क्षेत्राला रिक्सी माणूस बाई. आमच्या अर्जुनला एकटा हँडल करणारा, 8-10 माणसं लागतात त्याला लावायला. काका नमस्कार. कसं काय आजचं नियोजन वगैरे कसं काय? नियोजन काही नाहीये, समीर भाईयांनी आमच्या अटी वेळ दिला आहे, तेच मोठी गोष्ट आहे आम्हाला. आज बैलांच्या खुऱ्या करायच्या होत्या, फायरच्या खुऱ्या आतून अशा पिळल्या गेल्या होत्या. आमचे मित्र आहेत सोमनाथ शेठ, त्यांनी सांगितलं होतं पण योग नव्हता जुळत. आज समीर शेठच्या मेहरबानीने आमचा योग आला आहे अजून. नक्कीच खुऱ्या झाल्यात आणि बागड आणि फायरचा फेरा पण होईल शक्यता. मित्रांनो बागडचा आणि आपला फायरचा एक चांगला असा फेरा पाहायला मिळणार आहे मित्रांनो आजच्या या उंबरवेड्या मैदानात. तर राहा मित्रांनो असेच कंटिन्यू दाखवतो तुम्हाला खुऱ्या वगैरे कशा काय करत दाखवल्यात तुम्हाला पूर्ण. तरी पण पहा एक बार. सलाम भैया. मित्रांनो बघू शकता अड्ड्यातच बाई इकडे पत्र्याकरच्या घेतल्यात बैलाला. बघा असं नियोजन असते. मित्रांनो बघू शकता इकडे सर्व त्यांचं साहित्य आहे पत्र्यांचं. बघा इकडे पत्र्यांचं साहित्य आहे. तिकडे जाऊन नक्की सोन्याचा फेरा म्हणजे आपल्या हे होता ना परवानी होती 50-50 लोकांना सगळ्यांसाठी परवानी होती पण येत नाही. शेट आला म्हणजे आमच्या शब्दाला लय मोठा मान दिला शेटने. मस्त झाला फेरा पण. वासरू चाललं तर चांगलं पत्री मारायची. वासरू बैल होता. त्याचा नाही टाकला फेरा, मग आपला ह्याचा धाकटा कांदावाल्यांचा राजा हा म्हणजे आम्हाला आतल शेता. हा म्हणजे जाम वाढली होती ना भाऊ. बाहेर एवढी नव्हती वाढली, बाहेरची डायरेक्ट पिल्ली होती. खालच्या अशी मिळाली. घरात सगळी शोक हेच सगळ्याची. बाकी काय करत नाही ती घरी बसले करून पत्र हे तयार करून देणं काय आता जास्त काम करत नाही. सगळ्यांना पण होत नाही ना काम. असं जरा रिस्की काम आहे ना. शर्यतीची बैलाची एवढी मागणी तुमची वेगळी. मागणी बघितलं ना जागेवर पिळतात ते. चुप चुप. चोळ थोडासा. लक्षानं बाजी घेतला होता आम्ही. दादासाहेब बोला. साहेबांनी काय बोलले साहेब? बोलून घ्या ना. बघा ना तुम्ही काय बोलतो? ताप टाकले म्हणून त्याचा काय घेतो तो कसला डायरेक्ट घेतो. घ्या म्हणावं ना, नंतर बाकीचं काय असेल मी करतो.
चोळ चोळ त्याला भाऊ ये त्याला चोल करा. बैल चोळत राहा कोणतरी हातच बोलतो. पत्री मारल्यावर लोक बोलतात 4-4 दिवस काय काढायचं नाही ना काय नाही पत्री लावणार तसं पाहिजे ना हो. लगेच बोलतात ते करा. टाकली म्हणजे त्याचं काय झालं पाय ते काय असायच ना शेट असं पत्री झालं मग सरळच होणार ती आता म्हणून त्याला पत्री मारली आणि दोन्ही काम झाली ना ती. थांबा, मी सांगतो. बाया सांगतात तसं आहे का? मारा डायरेक्ट मारा अजून मारा एकदम. आता सावध राहा मित्रांनो. चला आपला गुलाल झालाय बाई. यश यश आता यश सोडू द्या ना आता. बाजूला ठेवा. समीर भाई व्यसन सोडू द्या ना. सांगतो. एवढं काय धरून ठेवू का? वर उचलून तर दोन्ही एक जागी धराली. व्यसन वर उचला चार तिकडे बस तू सोड कापलूच कर. इकडे जा कासरा पकडल ना. आता तिकडे बांधलं काय कधी उलटा केला असता सोड काय वर. करील? हो थांबा थांबा झाला नरम आहे बैल. मागं दोन उडव पाटणावून दोन मागं उडव लगेच नाही तर मस्ती करून. हा उडव इकडे जोर थांब. डोल्या त्या बाजूने त्या बाजून नको जायचा प्रयत्न करू त्याला. तिकडनं जा कोण काढायला जा काढाल ना. चला हात लाव. मित्रांनो आता झाले बागडची या. चला आता जाऊ बैलाकडे आपण. बघा बागड बाई. बघा बागडची झाली आता मित्रांनो आपली या करून. नक्क्या 2-2 1-1 पत्री मारली बागडला. बागड वेल्लेकरांचा बागड मित्रांनो बघू शकता. बघा बागड बाई इकडून खालून मित्रांनो बघू शकता. बागड बाई आहे आपला एकदम नक्की. आणि पत्री पण लावले बैलाला. बघा चालविल बघू शकता बैलाचे कसे चेंज होतं. नाही कधीच उतरले तो. त्याचे पत्रे गेलेत पत्रे.